इतकं शिकूनही तू घरातच बसलेस का? तू नोकरी नाही करत आणि तू घरातच तर असतेस, मग तुला एवढा थकवा येतो कसला? तुम्ही जर का एज्युकेटेड हाऊसवाईफ असाल तर हे शब्द तुम्ही कधी ना कधी ऐकले असतीलच. तर हॅलो नमस्कार, मी अनुप्रिया, होममेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत. आजही ना समाजात हे वाक्य ना असं सर्रास आणि पटकन बोललं जातं की तू एक हाऊसवाईफ आहेस, तू घरातच असतेस, तू नोकरी नाही करत, तू शिकलेली आहेस तरी सुद्धा घरातच आहेस. बरोबर आहे ना? व्हिडिओ ना आज खास त्या महिलांसाठी आहे ज्या ना खूप शिकलेल्या आहेत पण तरी आज ना घरीच आहेत, म्हणजे एक हाऊसवाईफ, एक होममेकर बनून आज आहेत. त्यांच्यासाठी आज हा व्हिडिओ आहे. मुलगी ना जेव्हा खूप काही शिकते ना तेव्हा सगळ्यांना असं वाटतं की ना ही आता नोकरी करेल, छान पैसे कमावेल. परंतु काय परिस्थिती ना ही प्रत्येक वेळी सारखी नसते. तिचं लग्न होतं, मुलं होतात, जबाबदाऱ्या येतात आणि तेव्हा ना ती खरा डिसिजन आणि चांगला डिसिजन घेते, ती म्हणजे घर सांभाळण्याचं आणि मुलं सांभाळण्याचं. पण ना लोक पटकन बोलून जातात. समाजातली गोष्ट अशी आहे ना की लोकांना बोलायला सुद्धा मागे थोडा सुद्धा कोणाच्या मनाचा विचार करत नाही, ते पटकन बोलून जातात. काय एवढी शिकले आणि त्याचा काहीच फायदा नाही, तू नोकरी करत नाही, घरातच असते, तुझी लाईफ बघ बाबा किती इझी आहे ना, घरातच राहायचं, काहीच काम नाही, बाहेर काही जाणं नाही, काही नाही. परंतु तरी तू शिकले ना तरी तू काही ना काही करायला पाहिजे होतं, तू नोकरी नाही करत. आणि ह्या गोष्टी ना त्या एका एज्युकेटेड हाऊसवाईफच्या मनाला ना पटकन लागतात, कारण तिने हा डिसिजन ना स्वतःच्या मनाने किंवा मर्जीने घेतलेला नसतो की ती एवढं काही शिकलेली आहे, तिने हे जी काही स्वप्न बघितलेली आहे, ही जी काही डिग्री घेतलेली आहे, ही फक्त मुलं सांभाळण्यासाठी आणि एक कुटुंब सांभाळण्यासाठी नाही घेतलेली आहे. तर तिचं काहीतरी स्वप्न होतं, तिला काहीतरी करायचं होतं, त्यासाठी तिने शिक्षण घेतले, ती डिग्री घेतली. परंतु तरीही ती लोकांची बोलणी खाते की तू घरातच असतेस, तू काहीही करत नाही. घरात असणं म्हणजे काय, तुमची लाईफ इझी असणं, आणि जे बाहेर जातात, नोकरी करतात, त्यांची लाईफ खूप कॉम्प्लिकेटेड. आणि घरात असणाऱ्यांची इझी लाईफ कसं काय असू शकतं सांगा मला ना. ह्या गोष्टी बोलायला खूप म्हणजे खूप साध्या वाटतात, परंतु त्याच गोष्टी ना त्या स्त्रियांच्या मनाला खूप म्हणजे खूप लागतात. तिने स्वप्न बघितलेली असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिनं मेहनत सुद्धा तेवढीच घेतलेली असते. पण जो लोक ना सहज बोलून जातात आणि कुठल्याही गोष्टीचा विचार न करता. तिने आज जो हा डिसिजन घेतलेला आहे, नोकरी सोडून घर सांभाळण्याचा, मुलं सांभाळण्याचा, हा डिसिजन ना किंवा ती घरात राहून जे काही काम करते, अस्ताव्यस्त झालेली असते ना, ते लोकांना दिसते. परंतु त्यामागची जी काही मेहनत असते ना ती लोकांना अजिबात दिसत नाही. सांगायचं झालं ना तर गृहिणीचं आयुष्य खरंच सोपं नसतं. सकाळी सगळ्यांच्या आधी उठा, घर आवरा, डबा करा, स्वयंपाक करा, मुलांची काळजी घ्या, घरातले सगळ्यांची काळजी घ्या, आणि तेही स्वतःला मात्र मागे ठेवून. बरोबर आहे ना? परंतु ती हे जे काही करत असते ना त्यामागे तिचा एक खूप ऑनेस्टली, प्रामाणिकपणे एक हेतू असतो की हे सगळं माझं आहे आणि मी त्यांच्यासाठी करत आहे. किती चांगला उद्देश असतो. परंतु तरीही लोक तिला हे म्हणतातच ना की तू घरी राहून काय करते ना, दिवसभर काम आणि कामच काम. ना तिला सुट्टी असते, ना तिला सॅलरी असते, आणि वरून तिला ॲप्रिशिएशन पण सुद्धा मिळत नाही. बरोबर आहे ना? ज्या काही एज्युकेटेड हाऊसवाईफ आहेत ना त्यांच्या मनात इतकी खंत असते ना की ती काहीतरी नाही, खूप काही करू शकते, परंतु निवडते, मुलं निवडते, घरातली माणसं निवडते, तिची स्वप्न मागे ठेवून. एक एज्युकेटेड वुमेन असून सुद्धा ना एक हाऊसवाईफ बनून राहणं ना याच्यात काही ना काही म्हणजे काही फेल्युअर असण्याचं कारणच नाही. कारण ती मुलांना घडवते, मुलांना संस्कार देते, घरात ना एक आनंदाचं वातावरण ठेवण्याचं जर का कोणी काम करत असेल ना ते ती फक्त एक स्त्रीच ठेवू शकते. आणि घराला घरपण देण्याचं काम आपण म्हणतो ना तर ती सुद्धा एक स्त्रीच देऊ शकते, पुरुष नाही देऊ शकत. आणि झालं असं एक गोष्ट सांगायचं तर प्रत्येक घरामागे किंवा प्रत्येक पुरुषाच्या संघर्षामध्ये म्हणा किंवा त्याला मोठं करण्यामध्ये, घराला मोठं करण्यामध्ये जर का कुणाचा हात असेल ना तर तो खरा म्हणजे एका स्त्रीचा हात असतो. हे मात्र आपण विसरून चालायचं नाही. आपण जरी एज्युकेटेड असू ना तरीही अशी एक गोष्ट आपण निर्माण करतोय ना की जे गोष्टीतून पुढचं भविष्य घडणार आहे. तर आणि सोबतच ना आपणही स्वतःला अपग्रेड ठेवण्याचं काम आपल्याला मात्र करायचं.
एक एज्युकेटेड हाऊसवाईफ म्हणून जेव्हा मी स्वतःला बघते ना, तेव्हा मी बाकीच्या सुद्धा बघत असते. जेव्हा आपल्या समाजात किंवा आपण इकडे-तिकडे जेव्हा जातो, गावी जातोय किंवा आपले याच्यामध्ये आपल्या सोबत असणाऱ्या ज्या काही मुली होत्या ना, त्यांच्याशी जेव्हा बोलते ना, तेव्हा असं एक वाटतं, की खरंच कुठेतरी ना यांना काहीतरी बोलायची, काहीतरी मोटिवेट करण्याची गरज ही असते. म्हणून ना मी नेहमी स्वतःला मोटिवेटेड करता दुसऱ्यांना कसं मोटिवेशन करता येईल ना, याची सुद्धा ना मी काय म्हणू ना त्याला जाणीव असते मला. म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवत असते. अशा महिलांसाठी सुद्धा आणि मुळात म्हणजे ना स्पेशली जर का पहिला कुणासाठी बनवत असेल ना, तर माझ्यासाठी. आणि ना तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, की गृहिणी असणं म्हणजे ना स्वप्न संपणं असं बिलकुल नाही. आजही बऱ्याचशा अशा गृहिणी आहेत, ज्या हाऊसवाईफ आहेत ना, ज्या घरात राहून स्वतःचा बिझनेस करतायत, ऑनलाईन बिझनेस करतायत किंवा घरातच छोटंसं असं काहीतरी काम करत आहेत, की ज्याच्यातून ते पैसे कमवत आहेत किंवा स्वतःचं जे काही पॅशन आहे, जी काही कला आहे किंवा त्यांना जो आपण म्हणू ना हॉबी ते जपत आहेत, ते त्याला फॉलो करत आहेत. म्हणून हाऊसवाईफ असणं ना स्वप्न संपणं किंवा आपल्याला जे काही करायचं होतं ना, ते आता आपल्याला करताच येणार नाही असं काही नाही. फक्त काय झालं, की जे आपण आता बाहेर जाऊन करणार होतो ना, ते फक्त आपल्याला आता घरात राहून करायचं. आणि आता घरात राहून करायचं, तर मग आपल्याला घरात राहून आपल्याला जे करायचं आहे ते आपण असं बाहेर गेल्यासारखं करू ना, हे आपल्या माइंडने आपण करायचं. त्यासाठी आपल्याला काहीतरी स्किल शिकावे लागते. आता घरात आहे आपण, तर आपल्याला काही ना काही वेळ मिळतोच ना. असं नाही आहे ना की आपण 24 तास कामच करत असतो. तर अशा सुद्धा स्त्रिया आहेत. आता त्यातली गोष्ट सांगायचं झालं ना, तर मी सुद्धा हाच विचार करत होते, की आता माझी मुलं कधी मोठी होणार आणि कधी मी बाहेर जाणार आणि कधी मला जे करायचं होतं ते काम करणार. परंतु काय होतं, एका पिरियड नंतर ना, तर त्या गोष्टींमध्ये असलेला आपला इंटरेस्ट म्हणा, ती गोष्ट करण्यासाठी जो काही कॉन्फिडन्स असतो किंवा त्याचं जे काही नॉलेज असते ना, ते काळानुसार वाढत जातं. त्याच्यामध्ये काही ना काही न्यू ॲड होत जातं आणि आपण जे शिकलेलं असतं ना, तर त्यामध्ये बरंचसं ॲड ऑन झालेलं असतं आणि मग आपल्याला वाटतं की आपल्याला येईल का, आपल्याला जमेल का. परंतु मग त्यासाठी आपल्याला ते स्किल अपग्रेड करता आले पाहिजे घरी राहून, नाही का. तरच मग आपण जे काही करायचं आहे ते आपण करू शकू. नसेलही बाहेर जाऊन करता आलं ना, तर घरात राहूनही तुम्ही स्वतःचं काही ना काही करू शकता. आणि तुमची किंमत ना ही तुम्हाला माहिती असली पाहिजे. बाकी सगळं ना काहीही महत्त्वाचं नाही, ते काहीही मॅटर करत नाही. लोक काय बोलतच राहणार, ते काहीही बोलत राहणार ना. मग आपण त्याकडे लक्ष द्यायची गरज आहे का? आपली किंमत आपल्याला माहिती आहे आणि आपली किंमत ही आपणच ठरवली पाहिजे. म्हणून हाऊसवाईफ असणं, गृहिणी असणं, घरातच म्हणजे आपण जे काही काम करतो, तर ते असणं म्हणजे काही खूप काही अपयशाचं काम नाही आहे असं मला तरी वाटतं. कारण की ते असणं सुद्धा ना म्हणजे गृहिणी असणं एक घराची ताकद आहे. मग आपण एखादा असं कुटुंब उभं करतोय ना, मग याचं सुद्धा ना आपल्याला त्याची जाणीव असली पाहिजे, की मी ती गोष्ट करत नाही, पण ही गोष्ट खूप ऑनेस्टली प्रामाणिकपणे जबाबदारीने करत आहे. की जी एक आपण म्हणतो ना, एक झाड वाढवणं आणि त्या झाडाला आल्यानंतर ते फुलं फळं आल्यानंतर आपल्याला किती आनंद होतो ना, तशातली ती गोष्ट आहे. आपण आता करत आहोत, परंतु त्या गोष्टीतून जे काही साध्य होणार आहे ना, तर त्या एका काळानंतर ना ते आपल्याला दिसेल आणि तेव्हा असं वाटेल, की जो मी डिसिजन घेतलाय ना घरी राहण्याचा, मुलांना सांभाळण्याचा, घर सांभाळण्याचा, हा माझा करेक्ट होता. म्हणून तुम्ही जर का एज्युकेटेड हाऊसवाईफ असाल ना माझ्यासारख्या, तर काहीही गरज नाही आहे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची. लोक काय म्हणतात, काय नाही म्हणत आहे. आपण स्वतःला काय म्हणतो, आपण स्वतःला काय समजतो, आपण स्वतः काय करतो, याच्यामध्ये जर का आपण जास्त लक्ष दिलं ना, तर मला असं वाटेल की ती गोष्ट ना आपल्यासाठी खरंच 100% फायदेशीर ठरेल असं मला तरी वाटतं. आणि मी हात जोडून सांगते सगळ्यांना. आता मी कॅमेऱ्याकडे बघते म्हणून मी स्वतःला सुद्धा सांगते, की तू एक हाऊसवाईफ आहेस ना, याच्यात ना काही तुझं फेल्युअर नाही. तर तुझी ही ताकद आहे, या ताकदीला तू ओळख आणि तुझी किंमत तू ठरव. आणि तुम्ही सुद्धा असं ऐकलं आहे का, की घरातच असतेस? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याच्यातून तुम्ही काय शिकलात किंवा तुम्ही काय करता किंवा तुम्हाला असं जाणवलं का, की आता मला काहीतरी करायचं
तर खरं सांगते, तुम्ही खरंच काहीतरी करा. तुमची गोष्ट, तुमची स्टोरी ना कुणासाठी तरी एक प्रेरणा बनू शकते, इन्स्पिरेशन बनू शकते, एक मोटिवेशन बनू शकते. आणि खरंच ना आपण सगळ्या ज्या काही स्त्रियांची परिस्थिती असते ना, तर सेमच असते. त्यामध्ये मला तरी नाही वाटत की 19-20चा काहीतरी फरक असेल. परंतु ज्या काही कामावर जातात, ज्या काही कामावर जात नाही, तर त्यांची गोष्ट ना सगळ्या स्त्रियांची ना, त्यांची परिस्थिती, त्यांच्या मनाची घालमेल ही सगळ्यांची ना, एज्युकेटेड असणाऱ्यांची, नसणाऱ्यांची, सगळ्यांची सारखीच असते. कारण की ते ज्या याच्यातून फेजमधून जातात ना, त्या फेजमधून त्या स्त्रीला कधी ना कधी हे जावंच लागतं. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं. आणि मुद्दा हाच की स्वतःला मोटिवेट करता करता तुम्हालाही मोटिवेट करायचं. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तुम्हाला जर का माझ्या चॅनलवर अजून काही बघायचं असेल, ऐकायचं असेल, तर ते सुद्धा ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, लाईक करत जा, कमेंट करत जा आणि सबस्क्राईबसुद्धा करत जा, जेणेकरून मी जेव्हाही माझा नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, तो तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तोपर्यंत बाय.